नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। नुकतंच एमपीएससी ने 2026 ची गट क पूर्व परीक्षा तसंच 2027 च्या सर्व ब गट क च्या परीक्षा या ऑनलाईन घ्यायचा निर्णय घेतला, म्हणजे सीबीटी द्वारे घ्यायचा निर्णय घेतला। आणि आपल्याला माहिती आहे की या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून प्रचंड विरोध होतोय। नेमकं हा विरोध होत असताना आयोगाने पुन्हा मध्यरात्री, म्हणजे जरा अवघड आहे, मध्यरात्री आयोगाने काही एफएक्यूज आपल्यासाठी दिलेले आहेत। म्हणजे काही सीबीटीचे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आयोगाने प्रयत्न केलेला आणि हा एकतर्फी आहे असंच मी म्हणेल। पण बघूया नेमकं आयोगाने काय प्रश्न दिलेले आहेत आणि त्या काय प्रश्नांचे उत्तरं काय दिलेले आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। आता बघा, पहिला भाग, आता रात्री मध्यरात्री साधारण 11 11:30च्या म्हणजे 11 ते 12च्या दरम्यान आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक काढलं की उमेदवारांकडून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स बाबत, एफएक्यूज बाबत त्यांनी माहिती दिलेली आहे। भरतीय प्रक्रियेमधील सुसूत्रीकरणासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आयोगाच्या निर्णयांबाबत उमेदवारांकडून नेहमी प्रश्नांचे विचारले जातात आणि त्यांचं निराकरण करणं आयोगाचं काम आहे। पण ते समोर येऊन करत नाहीयेत, पण ते त्यांच्या बाजूने करतायत। संकेतस्थळावर एफएक्यूज सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात या संदर्भात उमेदवारांनी आणखी काही प्रश्न असल्यास निरीक्षण, आणखी प्रश्न, आता हा प्रश्न तर भरपूर आहे, तर विचारू नका विद्यार्थी मनात। मग आता बघा, पहिला त्यांनी विचारला आहे उमेदवारांकडून नेहमी विचारले जाणारे प्रश्न। काय प्रश्न आहेत की जे उमेदवारांकडून नेहमी विचारले जातात? आता पहिला आहे, एक संगणक प्रणाली आधारित परीक्षा सीबीटी व नॉर्मलायझेशन बाबत। हाच सगळ्यात मोठा कन्सर्न आहे विद्यार्थ्यांसाठी। मग पहिला प्रश्न आहे बघा, संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी म्हणजे काय? तर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांमध्ये उमेदवारांच्या संगणक स्क्रीनवर उपलब्ध प्रश्न पाहून माऊसच्या सहाय्याने उत्तर नोंदणी करता येते। सदर प्रश्नपत्रिका ही पूर्णपणे कागद विरहित असते, म्हणजे ही परीक्षाच असणार। दुसरा प्रश्न आहे, अनेक वर्ष यशस्वीपणे ओएमआर वर आधारित परीक्षा घेत असताना अचानकपणे संगणक प्रणालीवर परीक्षा घेणे का आवश्यक आहे? आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी। तर राज्य शासनातील गट अ ब क काही संवर्गाच्या परीक्षा आयोगास मार्फत घेण्यात येत होत्या। काही विविध परीक्षा प्रशासकीय विभागामार्फत, नियुक्ती प्राधिकरणामार्फत, विविध संस्थांमार्फत घेण्यात येत होत्या। परंतु शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 2 नोव्हेंबर 2022 पासून गट क सेवेतील लिपिक टंकलक संवर्गाच्या परीक्षा आयोगाकडे सोपवण्यात आल्या। तदनंतर भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण सुधारणेसंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे 2026 चा जो जीआर आहे, या अंतर्गत गट अ पासून तर गट क पर्यंतचे सर्व पदे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात आलेले आहे। त्यामुळे आयोगामार्फत पूर्वी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोगाला भरती प्रक्रिया आणि परीक्षा द्याव्या लागणार आहेत। आता वरील प्रमाणे भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्षभर परीक्षा घ्याव्या लागतात। ओएमआर पद्धतीने परीक्षा यशस्वीपणे घेत असल्या तरी उमेदवारांची संख्या मोठी, विविध प्रशासकीय तांत्रिक संवर्ग, परीक्षा केंद्रांबाबतच्या वर्षभर उपलब्धीची मर्यादा, या बाबी पाहता ओएमआर पद्धतीने परीक्षा घेण्यास मर्यादा आहेत। त्या संदर्भात अवलंबित्व कमी करण्यासाठी वर्षभरात घ्यायच्या विविध संवर्गाच्या परीक्षांमध्ये झालेली लक्षणीय वाढ, जलद भरती प्रक्रिया पाडण्यासाठी, अधिक सुरक्षित परीक्षा व्यवस्था व राष्ट्रीय स्तरावर आधुनिक प्रणाली सुसंगतता राखण्यासाठी आम्ही सीबीटी घेतो। आता मला हा प्रश्न त्यांनी उत्तर दिलंय, चला मान्य आहे की आम्हाला काय आवश्यक आहे, पण मला एक प्रश्न पडतोय, म्हणजे आणि तो सगळ्या विद्यार्थ्यांना पडतोय की ऑफलाईन तुम्ही तर खूप मोठ्या मोठ्या परीक्षा अरेंज केल्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय, ते विद्यार्थी संख्या एकदा जाहीर करून टाका ना, किती विद्यार्थी संख्यांनी आतापर्यंत लोकसेवा आयोगाचे पेपर दिलेले आहेत। म्हणजे मुलांनाही कळू द्या ना की 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख किती विद्यार्थ्यांनी दरवर्षी परीक्षा दिली, किती विद्यार्थी फॉर्म भरतात, हा डाटाही जरा जाहीर करा, म्हणजे कळेल आम्हाला की खरंच विद्यार्थी 15 लाख आहेत का 10 लाख आहेत आणि मग सीबीटीची गरज आहे का। चला, हा मुद्द्याचं काउंटर होईलच। तिसरा मुद्दा, प्रश्नपत्रिकेतील गणित बुद्धिमत्ता प्रश्नांच्या कच्च्या कामासाठी कागद। आता हा काय बेसिक क्वेश्चन आहे, कागद पुरवला जाणार, चला पुरवणार। त्यानंतर आयोगामार्फत यापूर्वी संगणक प्रणाली आधारित परीक्षा घेण्यात आल्या आहेत का? डिसेंबर 2022 पासून आयोगने 138 संवर्गात करता
ऑनलाईन परीक्षा घेतल्यात. आता या त्यांनी घेतल्यात, पण त्या अगदी मायनर लोकांच्या. मायनर म्हणजे काय, 100, 200, 50, 100 पदांच्या यावर घेतलेल्या नाहीयेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्या ज्या घेतलेल्या आहेत त्यात खूप मोठा वर्ग नाही. जाहीर करावा त्याचा या आकडा आयोगाने, की किती मुलं त्या परीक्षेला बसलेले होते. माझ्या मते मोजून 20, 25, 30 हजारच्या वरती पोरं त्या परीक्षांना बसले नसते. ते एका शिफ्टमध्ये पण होऊ शकतात. ते शक्य होतं आणि त्या एकाच शिफ्टमध्ये झालेले आहेत. ते नॉर्मलायझेशन फेजमध्ये झाले आहेत का? आणि मग तुम्ही नॉर्मलायझेशन केलंय का त्यांचं? हे याचं उत्तर आयोगाने याचं दिलेलं नाहीये. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा कोण घेणार? हा, ते म्हणताय आम्हीच घेणार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार. आता आयोगाकडे एवढी यंत्रणा, म्हणजे ऑफलाईनची यंत्रणा नाहीये, ऑनलाईनची यंत्रणा आहे. कमाल आहे. पुढचा प्रश्न बघा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेसाठी तांत्रिक सहाय्यक कोणाचे आहे? आता इथं स्पष्ट म्हटलंय बघा, पुन्हा या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असल्याने त्याकरता तांत्रिक सहाय्य विविध तांत्रिक सेवा पुरवठा संस्था. आता मग ह्या संस्था कोण आहेत हे पण जाहीर करा की. खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन यांची परीक्षा केंद्र, शासकीय आता मला एक समजत नाही, जर शासकीयच उपलब्ध आहेत तर खाजगीचा घाट का? हा पहिला प्रश्न. इथं पण खाजगीकरण दिसतंय. वारंवार आयोगाकडून म्हटलं जातंय की नाही नाही आम्ही असं करणार नाही, आयोगच घेणार आहे, सगळं आयोगच करणार आहे. मग इथं खाजगीचा उल्लेख काय? हा पहिला प्रश्न. त्यानंतर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा कुठे होणार आहे? सगळ्या जिल्हा स्तरावर होणार आहे. मग आता जर जिल्हा स्तरावर होणार होतं, तुम्ही 26 ची परीक्षा ही ऑनलाईन घेतायत, तर मग सेंटर का बं दिले नाही ऑप्शन म्हणून विद्यार्थ्यांना? ऑप्शन म्हणून सेंटर का दिले गेले नाही आतापर्यंत? तर तुम्ही द्यायला पाहिजे होते ना फॉर्म भरताना, पण तुम्ही देत नाहीत. मग तुमच्याकडे जर सेंटरची उपलब्धता नाहीच आहे, अजूनही तुम्ही ठरवलेलं नाही कोणते सेंटर असणार आहेत, आणि डायरेक्ट परीक्षा घेतायत, कसं? हा एक महत्वाचा प्रश्न. याचं उत्तर देता येईल का? नॉर्मलायझेशन म्हणजे काय? एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये आयोजित संगणक प्रणालीवर परीक्षांमध्ये गुणांचे समानीकरण. आता नॉर्मलायझेशनची जी मेथड आहे, ती मेथड बद्दल काय म्हणता? होय, आम्ही एक मध्ये अधिक सत्र आयोजित करणार आहोत. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, काठिण्य स्तर घेऊन उमेदवारांचे नॉर्मलायझेशन केलं जाईल. आवश्यक ठरतं नॉर्मलाइज गुण निश्चिती करून निकाल जाहीर करण्यात येतो. नॉर्मलायझेशन पद्धत ही वैज्ञानिक, सांख्यिकीय, समानीय. आता ह्या वैज्ञानिक आणि सांख्यिकीय या प्रश्नाला जरा वीट आला. सामान्यीकरण, इथं एआयचा जमाना आलेला आहे आणि इथं वैज्ञानिक आणि सांख्यिकीय आम्हाला सांगतायत. सो आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या. आता बघा इथं स्वतंत्ररित्या, आता काय आहे ते पहिले तर क्लिअर करा. नॉर्मलायझेशन तुम्ही कसं करणार? आता आम्हाला तर एकच पद्धत माहितीये, TCS IBPH. आता तुम्ही तीच वापरणार असाल तर मग इथं ते क्लिअर करा. ते केलेलं नाहीये, म्हणजे हा प्रश्न अनुत्तरित आहे. उत्तर दिलेलं आहे पण अर्धा अपूर्ण आहे. आयोगाच्या संकेत कधी संगणक प्रणालीवर आधारित सर्वच परीक्षांमधील गुणांचे समानीकरण केले जाते. ज्या फक्त एका सत्रातच घेतल्या जातात अशा परीक्षांकरता नॉर्मलायझेशन करण्याची आवश्यकता नसते. मग एका सत्रात घ्या ना, नॉर्मलायझेशन करू नका, काहीच प्रॉब्लेम नाही. याला पण विद्यार्थी थोड्याफार प्रमाणावर तरी सपोर्ट करतील, पण नकोच, म्हणजे तिथंही तुम्ही गोड होणारच आहे असं समजा. नॉर्मलायझेशन मुळे उमेदवारांच्या गुणांवर परिणाम होतो का? ऑब्विसली होतो. आता तुम्ही काय सांगणार बघा, प्रस्थापित वैज्ञानिक सांख्यिकीय सूत्राचे विविध सत्रातील उमेदवारांच्या गुणांमध्ये समानता आणण्यासाठी नॉर्मलायझेशन करण्यात येते. त्यामुळे गुणवत्तेवर, मेरिटवर कोणती कसा परिणाम होत नाही? मी स्वतः एक्झाम दिलेले आहे. 140 चे 153 एकदा तर 153 म्हणजे 140 चे 139 झालेले आहेत, म्हणजे कळत नाहीये. तेवढेच मार्क, एकदा 13 वाढतात, एकदा एकच वाढतो, म्हणजे कमी होतो. काय हे क्लिअर नाही. हा पण मुद्दा क्लिअर नाही. नॉर्मलायझेशन पद्धत योग्य आहे का? आता तेच सांख्यिकीय पद्धत आहे, वैज्ञानिक पद्धत आहे, आणि देशभरात होत आहेत. कोणत्या देशभरात परीक्षा होत आहेत MPSCच्या ते तरी सांगा. कोणत्या आयोगाने घेतल्यात ते तरी सांगा. ते पण नाही सांगतो. दुसरं, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांमध्ये हॅक होऊ शकतो का? आता इथं त्यांनी उत्तर दिलंय की असं काही हॅक होणार नाहीये. आम्ही परीक्षेसाठी संगणक परीक्षेच्या कालावधीत संबंधित परीक्षेत वापरण्याला प्रतिवितीर्थ सार्वजनिक कोणत्याही इंटरनेटशी जोडलेले नसतात. बाह्य उपकरणे जोडण्याची सुविधा बंद केलेली असते. सुरक्षित परीक्षा प्रणाली. आता हॅक होण्याची शक्यता नसते. या मुद्द्यावर पण अनेक मुद्दे आहेत. गव्हर्नमेंटच्या वेबसाईट हॅक होऊन जातात, हे कुठं? त्यानंतर एमची वेबसाईट हॅक करून टाकली होती मागच्या वेळेस. आता पुढे बघा, आयोगामार्फत सीबीटीवर आधारित एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे नॉर्मलायझेशन कोण करणार? सूत्र काय असणार? आता आयोग म्हणतो आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग सीबीटीवर आधारित एकापेक्षा सत्रात घेणाऱ्या वापरण्यात येणार आहे. नॉर्मलायझेशन हे आयोगामार्फत करण्यात येणार आहे.
परीक्षांसाठी वापरण्यात येणारे नॉर्मलायझेशन सूत्र आयोग संकेतस्थळावर वेगळ्याने प्रसिद्ध करण्यात येईल. परत वेगळ्याने. अरे मग कधी परीक्षा तुम्ही सप्टेंबर महिन्यात घेतायत आणि कधी सूत्र जाहीर करणार आहेत? म्हणजे परीक्षा झाल्यावर करणार आहेत का? हाही एक मोठा प्रश्न आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचा पेपर सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्यास काय होईल? बघा आता काय होईल. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी परीक्षा प्रणाली आवश्यक तंत्रज्ञान सुरक्षा बॅकअप व्यवस्था त्वरित तंत्र सहाय्यक प्रभावी करण्यात व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी परीक्षा तांत्रिक बिघाड झाल्यास प्रश्नावर खंडित होते आणि ती तिथूनच सुरू होते म्हणतात. आता अवघड आहे. मला हात प्रति तिथूनच सुरू होते म्हणतात. बघा पुन्हा सुरू होते आणि तांत्रिक बिघाडामुळे वाया गेलेला कालावधीत अतिरिक्त वेळ पुन्हा भेटतो. म्हणजे उद्या उठून त्यांची परीक्षा तांत्रिक बिघाड झाला आणि संध्याकाळपर्यंत मग तो संध्याकाळी परीक्षा देईल का? काही उत्तर नाही क्लिअर. परीक्षेची पारदर्शकता सुरक्षा कशी राखली जाईल? प्रश्नपत्रिकेची गोपनीयता परीक्षा संचालन केंद्राच्या नियंत्रण परिषदेचा अधिकारी कर्मचाऱ्यांची आयोगामार्फत इथं आयोगाला यंत्रणा आहे. इथं आयोगाला सगळं लोक अवेलेबल होणार आहेत आणि ऑफलाईन साठी अवेलेबल होणार नाहीत. म्हणजे असंच म्हणायचं आहे का आयोगाला? हा कंट्रोल सेंटर मध्ये आमचाच राहील, पोलीस बंदोबस्त बी आम्हीच ठेवू, पर केंद्र सगळं तुम्हीच करणार आहेत. मग हे ऑफलाईन का नाही, ऑनलाईनच का? हाही एक प्रश्न आता पुन्हा अनुत्तरित राहिलेला. दुसरा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेमध्ये सुरक्षेचे गंभीर धोके व पेपर फुटी होऊ शकतो का? संगणक प्रणाली इन्क्रिप्टेड असते म्हणतात आणि अशी कोणतीही लॉग इन केल्यावरती प्रथमतः डिस्क्रिप्टेड होती आणि AI आधारित सीसीटीव्ही लाईव्ह मॉनिटरिंग जॅमर वगैरे 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 एक्सेट्रा एक्सेट्रा. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतल्यानंतर उमेदवारांना माहितीसाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकेल का? कधी होईल हे आपल्याला सगळ्यांना माहिती. सगळ्या शिफ्टचे पेपर होऊन जातील. संगणक प्रणालीवर सीबीटीवर परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रात आयोजित सर्व सत्रे पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका संकेतस्थळ. आता कधी येणार आपल्याला माहिती आहे की आपले सगळे शिफ्ट आता जोपर्यंत शिफ्ट होणार आहेत मध्ये चालत राहणार, म्हणजे ज्याचा पहिला दिवशी होता ज्याची शेवटची, समजून घ्या तुम्ही काय होणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरता उपस्थित उमेदवारांचा रिस्पॉन्स शीट कधी उपलब्ध? आता माहिती आहे आम्हाला की तुम्ही सगळ्या परीक्षा होऊ द्याल आणि मग त्या रिस्पॉन्स शीट प्रोफाईल मध्ये द्याल, त्याशिवाय तर तुम्ही काय देणार नाही. मग काय त्याला अर्थच नाही. आता ऑफलाईन मध्ये कसं असायचं, आम्ही आज पेपर दिला, प्रश्नपत्रिका आमच्या हातातच राहायची, OMR आम्ही काय लिहिलंय ते सुद्धा आमच्या हातात राहायचं. इथं कसं समजणार आम्हाला 15 दिवसांनी 20 दिवसांनी की आमची OMR शीट आहे आणि हे उत्तर आम्हीच ठोकले होते? हा एक प्रश्न राहून जातो इथं. दुसरं, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक सत्राची उत्तरपत्रिका केव्हा उपलब्ध होईल? आता संगणक प्रणालीवर प्रत्येक सत्राची सत्र आता हे पण तेच होणार आहे. सगळे सत्र झाल्याशिवाय आयोग उत्तरपत्रिका पब्लिश करतच नाही. इथं आमचा पेपर झाला की तुम्ही दुसऱ्या दिवशी किती उत्कृष्टपणे दुसऱ्या दिवशी आन्सर की पब्लिश करत होते, पण इथं जर महिनाभर प्रश्नपत्रिका चालेल म्हणजे महिनाभरात निकाल लागणार नाहीये. तुम्ही जे ऑफलाईन मध्ये शक्य केलंय ते तुम्ही ऑनलाईन मध्ये कसं शक्य करणार आहे? हाही प्रश्न अपूर्ण. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेकरता उपस्थित उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट कोणाकडे राहतील? एकापेक्षा अधिक सत्रात आयोजित केलेला सर्व रिस्पॉन्स शीट प्रत्येक सत्र झाल्यानंतर सुरक्षितपणे तात्काळ आयोगाकडे सुपूर्त होतील, संकलित होतील. अवघड राव. ऑनलाईन मध्ये आयोगाकडे जातील, कशात जातील समजेल आता. परीक्षा केंद्राची तांत्रिक सज्जता कशी तपासणार? डिजिटल सुरक्षा प्रणाली सीडॅक द्वारे संस्थेमार्फत काय करण्यात येणार आहे? आता मला एक सांगा, हे तुम्ही केलंय का 2026 च्या परीक्षा घेत असताना? परीक्षा 3 महिन्यांवर आहे आणि तुम्ही हे आता कधी करणार आहेत? करणार आहेत, आम्ही करणार आहेत, करण्यात येणार आहे. कधी करणार आहेत? तुम्ही फॉर्म भरताना सेंटर दिलेलं नाही, तुम्ही यांचं अजून ऑडिट केलेलं नाही आणि डायरेक्ट ऑनलाईन एक्झाम लादून दिली आमच्यावर, बस. दुसरा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांमध्ये उमेदवारांच्या परीक्षांचा कालावधी उत्तर बदलण्याची सुविधा असते का? आता इथं काय असतं की संगणक प्रणाली परीक्षा एखाद्याने उत्तर दिले निवडल्यानंतर त्याला सेव्ह आणि नेक्स्ट म्हणावं लागतं आणि मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट म्हणावं लागतं. 2 पर्याय असतात. सेव्ह नेक्स्ट केलं तर तुम्हाला परत त्याचं उत्तर देता येत नाही, बदलता येत नाही, आणि मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट केलं तर मग तुम्हाला उत्तर जतन असतं आणि त्याचं उत्तर नंतर बदलून तुम्हाला देता येतं. आणि नंतर मग फायनल तुम्ही केलं की सेव्ह आणि नेक्स्ट की तुम्हाला उत्तर बदलता येणार नाही. आता हा किती गोंधळ आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी बिचारा त्याने ऑनलाईन एक्झाम्स कधीच दिल्या नाही, तो MPSCच्याच एक्झाम देत होता, तर त्याला तुम्ही डेमो कसं देणार आहेत, प्रॅक्टिकल कसं करून घेणार आहे तो विद्यार्थी? हाही एक मोठा प्रश्न आहे. संगणक प्रणालीवर आधारित सर्वांसाठी उमेदवारांना सुविधा उपलब्ध आहे का? तर आता ते म्हणतात आम्ही ठीक आहे, आम्ही आयोगाच्या संकेतस्थळावर मॉक देऊ, डेमो देऊ आणि मग तुम्ही मोबाईल मध्ये देखील तुम्हाला करता येणार. आता मोबाईल मध्ये करता येणार आहे म्हणजे
किती वाटोळ आहे. म्हणजे मोबाईल मधून काहीही होऊ शकतं याचा अर्थ. डेमो टेस्ट आम्ही उमेदवारांना मोबाईल वरून देखील वापरता येणार आहे. मोबाईल वरून वापरता येणार आहे म्हणजे याचा अर्थ पेपर सुरक्षित कसा राहील हाही एक प्रश्न आहे. तुम्हीच म्हणताय मोबाईल वरून वापरता येणार आहे. तुमचेच प्रश्न आहेत, तुमचेच उत्तर आहेत. आता बघा, आयोगाच्या दिनांक 25 जून 2026च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयाबाबत पण राज्यसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय कधीपासून आहे तो 2027 पासून वगळलाय. बिघडण्याची कारण काय आहेत? राज्यातील लोकसेवा आयोगाने राज्य मुख्य वैकल्पिक विषय वगळले असून त्याऐवजी एक समान प्रमाणित पद्धतीचा अवलंब केला आहे. ही उमेदवाराची पात्रता धरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अबग राज्यसेवा मुख्य परीक्षेतील विषय वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही ऑप्शनल वगळलाय पण युपीएससीने नाही वगळला ना अजून. तुम्ही पॅटर्न युपीएससीचा लागू करतात, हेवा मात्र दुसऱ्या आयोगांचा करतात. काय कडेनं झालंय इथं? हा निर्णय परीक्षांना लागू होणार. चला मान्य, हा राज्यसेवा मुख्यला म्हणजे मुख्य तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह घेणार ना, म्हणजे ती ऑफलाईनच होईल का? ती पण ऑफलाईन घेणार, ऑनलाईन घेणार? कशी घेणार? नाही घेता येणार. महाराष्ट्र नागरी सेवेतील सेवांच्या मुख्य परीक्षांना हा निर्णय लागू आहे का? तर महाराष्ट्र नागरी सेवेतील स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी, अन्न प्रशासन, पशुवैद्यकीय, वैधमापन मुख्य परीक्षा प्रचलित योजनेनुसारच घेण्यात येतील. महाराष्ट्र नागरी सेवेतील वन मुख्य परीक्षेचा वैकल्पिक विषयाची तरतूद पूर्वीप्रमाणे लागू राहील. म्हणजे फक्त राज्यसेवाचाच ऑप्शनल काढणं आहे, बाकीच्यांचं जसं तसं ठेवलं. त्यानंतर पुढचा मुद्दा, 3 नंबरचा मुद्दा, 25 जून 2026च्या प्रसिद्धी पत्रकानंतर गट अ ब क संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब अराजपत्रित, गट क अराजपत्रित संयुक्त 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ही नवीन सुधारणा कोणत्या परीक्षांसाठी लागू होणार? तर गट अ ब क सगळ्यांसाठी लागू होणार आहे. ही सुधारणा कोणत्या वर्षापासून? 2027 पासून होणार आहे. तीनही पूर्व परीक्षांकरता लागू राहील. म्हणजे 3 वेगवेगळ्या पूर्व परीक्षा होतील याचा अर्थ. गट अ ब क ची एक वेगळी होईल, गट ब अराजपत्रितची वेगळी आणि गट क ची वेगळी होईल, असं समजून घ्या. पूर्व परीक्षा वर्षातून किती वेळा होणार? संबंधित सेवेची पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा होणार. मुख्य परीक्षा वर्षातून किती वेळा होणार? एकदाच होणार. कशी होणार? ऑनलाईन ऑफलाईन काहीच सांगितलं इथं स्पष्ट केलेलं नाहीये की ती ऑनलाईन होणार का ऑफलाईन, कारण त्यांना माहिती की हे अजून ऑनलाईन ऑफलाईनचं टाकलं की गोंधळ होणार. म्हणजे हळूवार करू आपण. सर्व पूर्वपरीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जातील? सर्व पूर्वपरीक्षा संगणक सीबीटी द्वारे घेतल्या जातील. एका वर्षातील कोणत्याही वर्षा पूर्वपरीक्षेत पात्र झाल्यास परीक्षेत बसता येईल. होय, त्या वर्षात घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्वपरीक्षांपैकी कोणतीही एक पूर्वपरीक्षा पास झाला तरी तो मुख्यला बसेल. मग त्यापेक्षा रेशो वाढवा ना, एकच पूर्वपरीक्षा घ्या. कशाला 2-2, 3-3? काय गरज आहे? वर्षातून 2 किंवा अधिक पूर्वपरीक्षा घेण्यामागील उद्देश काय? जास्तीत जास्त संधी होईल. अधिकाधिक आता मग हा असंच आहे तर मग वेगवेगळ्या घ्या ना, एसटीआय वेगळी घ्या, पीएसआय वेगळी घ्या, एसटीआय संधीच संधी. पण नाही, आम्हाला वेगळंच करायचं. या निर्णयामुळे उमेदवारांना काय फायदा होईल? एक वर्षातून अनेक संधी उपलब्ध होईल. अपयशामुळे, अरे अपयशामध्ये वर्ष तुम्ही म्हणताय 9 महिन्यात भरती करणार, तुम्ही प्रिलिम्स 2-2 घेणार आहे, 6-6 महिने तर प्रिलिम घ्यायला लागतील. कसे निकाल लावणार? कसे 9 महिन्यात प्रक्रिया होणार? कुठंच शक्य दिसत नाही. प्रत्येक पूर्व परीक्षेसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल का? आता बघा, प्रत्येक पूर्व परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात येईल का? हा, ते म्हणतात सद्यस्थिती आयोग जेवढं घेतंय तेवढंच घेणार आहे. म्हणजे 394 ओपन साठी आणि ओबीसी साठी 294 आहे. ठीक आहे ना. प्रत्येक सेवेच्या संबंधित म्हणजे गट अ ब ची एक वेगळी, ब ची वेगळी, क ची वेगळी. चला, हा मुद्दा क्लिअर झालाय आता की टीसीएस आयबीपीएस सारखं लूट होणार नाहीये. पूर्व परीक्षांमध्ये मुख्य परीक्षा पण लूट आहेच, म्हणजे 2-2 पूर्व परीक्षा द्यायच्या आहेत ना आपल्याला. मग आपल्याला 6 वेळा फी भरावी लागेल. आहेच ते. पूर्व परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र निश्चित करण्याची कार्यपद्धती काय? पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पात्र नियोजन सविस्तर कार्यपद्धती आता कधी पब्लिश करणार आहे? चालू आहे हे, म्हणजे हे परीक्षा घ्यायची या वर्षीच, मात्र अजून आम्हाला कार्यपद्धती आम्ही निश्चित केलेली नाहीये. आम्ही करू, टप्प्याटप्प्याने करू, चालू द्या. त्यानंतर 20 मे 2026च्या प्रसिद्धी पत्रकानुसार प्रतीक्षा यादीबाबत सुधारित प्रतीक्षा यादी धोरण काय आहे? त्या आयोगाने या कालावधीत वाढ केली आहे. बहुसवर्गीय स्पर्धा परीक्षा इतर सर्व परीक्षा, मग सरळ सेवा, मर्यादित सेवा निकाल जाहीर झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत काय असणार आहे? वेटिंग असणार आहे. हा निर्णय कधीपासून लागू होईल? तर तो ऑलरेडी लागू झालाय 24 एप्रिल 2026. न्यायालयीन प्रकरणांमुळे होणारा विलंब सोडून, म्हणजे आता प्रतीक्षा यादीची कालावधी मोजताना न्यायालयीन कालावधी वगळण्यात येईल. म्हणजे न्यायालयीन प्रकरण चालू असल्यास तो काळ प्रतीक्षा यादीच्या 2 वर्ष मर्यादित. आता हे ठीक आहे की
जर केस असेल तर तो वगळून तो कालावधी 2 वर्षाचा असेल. प्रतीक्षा यादीची कार्यपद्धती काय असेल? आयोगाकडून अंतिम शिफारस यादीमध्ये पदसंख्येच्या 3 पट उमेदवार प्रवर्गनीय उपलब्ध करण्यात येतील. बहुसंख्यीय मल्टिपल कॅडर भरती प्रतीक्षा यादी राहील का? तर नाही. आयोगाच्या कार्य नियमावलीनुसार बहुसंख्यीय वर्गीय पदभरतीत प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहणार नाही. जसं की महाराष्ट्र नागरी सेवा गट अ ब मधील राज्य सेवा परीक्षेमधील विविध संवर्गीय समावेश असल्याने त्याला प्रतीक्षा यादी लागू राहणार नाही. म्हणजे राज्य सेवेला इनडायरेक्टली प्रतीक्षा यादी लागू राहणार नाहीये. ठीक आहे. मात्र नागरी सेवेतील गट अ ब महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी सेवा, वन सेवा, औषध प्रशासन सेवा इत्यादी सेवांकडून ज्या वर्षी भरती उपरोक्त सेवांमधील कोणत्याही सेवेचे केवळ एकच संवर्गाचे मागणी पत्र प्राप्त होईल, त्या विशिष्ट भरती वर्षात ती सेवा एकल संवर्गीय समजली जाईल व त्या सेवेकरता प्रतीक्षा यादी लागू राहील. म्हणजे राज्य सेवाला नाही पण बाकीच्या परीक्षांना आहे. एकल संवर्ग याबाबत क्लॅरिटी चांगली दिलेली आहे. होय, एकल संवर्ग म्हणजे नेमकं कोणते? तर संवर्गाच्या भरती प्रक्रियेत 2 वर्ष किंवा त्यापेक्षा या प्रतीक्षा यादी राहील. म्हणजे आपली ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, मर्यादित विभागीय परीक्षा असतील आणि सरळ सेवा असेल, या सगळ्यांना प्रतीक्षा यादी लागू राहणार आहे. हा एक चांगला निर्णय समजा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आयोगाने आपले काही 4 मुद्दे जे आहेत तर 4 मुद्दे यांचे प्रश्न आणि उत्तरे आयोगाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी विद्यार्थी हित काय, हा शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थी हित काय? कारण विद्यार्थ्यांना तर ऑफलाईन परीक्षा हवी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ऑफलाईनच परीक्षा हवी आहे. मग जर विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा हवी आहे, तुम्ही प्रश्नांची उत्तर दिली, पण विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्ही स्वतः घेतलेले नाहीयेत. तुम्ही स्वतः प्रश्न काढले आणि स्वतःच त्याची उत्तरं देत आहेत. पण विद्यार्थ्यांचं मत तुम्ही घेतलं का? जेव्हा केव्हा आंदोलन उभे राहत आहेत, जेव्हा केव्हा विद्यार्थी मैदानात उतरतायत, अर्ज विनंत्या करतायत, विधानसभेमध्येही प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याच्यानंतर मग तुम्हाला क्लेरिफिकेशन द्यायला सुचतंय. अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे अजूनही नाही आहेत. अजूनही तुम्ही म्हणतात, अजूनही शंका, म्हणजे हे किती दिवस चालणार आहे? परीक्षा सप्टेंबर महिन्यापासून तुम्ही घेणार म्हणतात. ऑडिट झालेलं असेल नसेल माहित नाही. सेंटर अजून ठरलेलं नाहीत, माहित नाही. मग डायरेक्ट परीक्षा घेणार आहेत. म्हणजे हा विद्यार्थी मनाला, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे याबद्दलची संदिग्धताच राहते आहे आणि उलट याच्याने अजून जास्त विद्यार्थी मनात संताप झालेला आहे. तरी आयोगाने पुढील काळात म्हणजे परीक्षा ऑफलाईनच घ्याव्यात हेच आमच्या सगळ्यांचं मत आहे, ही भूमिका आहे आणि यासाठी शक्य ते आम्ही प्रयत्न करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, काय आयोगाने प्रश्न दिले होते आणि काय त्याचे उत्तर आहेत त्याबद्दल मी सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये घेतलंय. आज काही अजून माहिती लागली असल्यास तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असेल त्यावर संपर्क करून किंवा कमेंट करून सांगू शकतात. आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.